नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात बाग केशकर सरांच्या लेखणीतनं साकारलेली कथा तोडणी. मीटिंग जवळजवळ संपत आली होती. अजेंड्यावरचे बहुतेक विषय संपलेले होते. संचालक मंडळी जरा साईलावून बसली. कोणी टोपी सरळ करून व्यवस्थित बसवली, कोणी हळूच उठून धोत्राचा कासोटा घट्ट करायला लागलं. एमडींनी, मॅनेजिंग डायरेक्टरनी घसाखा करून हळूच आयत्या वेळचा विषय म्हणून सुरुवात केली. साहेब, एक केस आहे. चेअरमन साहेबांनी भुवया उंचावून प्रश्नार्थक नजरेनं एमडीच्याकडे बघितलं. साहेब, कुरबावीच्या आत्माराम पाटलांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. आपल्या गाववाल्याचं नाव निघाल्याबरोबर कुरबावीचेच संचालक भुजंगराव पाटील जरा सरसावून बसले. का बरं नोटीस पाठवली? त्याच्या आडसाली उसाला अजून शेज दिलं नाही म्हणून. पण चालू आहे ना त्या भागात तोडणी? नाही साहेब, तसं म्हटलं तर त्या भागातला सगळा आडसाली संपून सुरू उसावर तोडणी चालू झाली आहे. आत्माराम पाटलाचा 10 एकर आडसाली मागे राहिलाय. काय रस्ता नाही का? अरे, रस्त्या बिस्त्याची भानगड नाही आहे साहेब. मध्येच शेतकी अधिकारी उठून बोलले. तशी एमडीने डोळ्यांना खुणावून त्यांना खाली बसवलं आणि म्हणाले, आपल्या भुजंगरावांनी सांगितलं म्हणून थोडा डिले केला साहेब, पण आत्माराम पाटील एकदम वकिलाकडेच गेलेत. चेअरमन साहेबांनी भुजंगरावांकडे बघितलं. तशी तो टोपी सारखी करत म्हणाला, अहो जाऊ दे की त्याला कुठं जायचंय तिकडं. नाही, पण असं काय झाले ते तरी आपल्या सगळ्यांना माहिती असू द्यावं ना. चेअरमन असं म्हटल्यानंतर भुजंगराव म्हणाले, या इलेक्शनला त्याच्या आईला विरोध पार्टी झपारछर करतोय. तरी मी सांगितलं बरं का साहेब, वाड्या बोलावला त्याला, म्हणलं आत्माराम हे असं बरं नाही. पण कुत्रेचं शेपूट वाकडं देवाकडंच आहे. मग म्हणलं आपला दावा वा इंगा उलीसा. हे बरं केलं तुम्ही, यांना असे जात दलगाडाय पाहिजे. चेअरमन तंबाखू चोळत म्हणाले. त्यावर भीत भीत उभं राहत शेतकी अधिकारी म्हणाले, साहेब त्यांनी ऊस दुसऱ्या कारखान्याला चालू केलाय. असं आहे का? मग त्यांना एक तार पाठवा. चीट बॉय पाठवून तोंडी ताकीद द्याच, पण गोंधळेकर साहेब तुमच्या सहीनं एक ताकीद देणारं पत्र द्या पाठवून. ते करतोच आहे आम्ही साहेब, पण आता काय? नाही म्हणजे त्याचं काय आहे साहेब, आपल्या कारखान्याला अगोदरच ऊस पुरवठा कमी आहे आणि असा चांगला आडसाली ऊस घालवायचा. काय तुम्ही त्याची काळजी करू नका हो. आपलं साहेब असल्यावर काय तिच्या आईला हाकडनं गोव्यापासनं नाही तर तकडनं भोंपारंड्यापासनं माणसं पळत येऊन ऊस द्यात्यान. भुजंगराव टेबलावर मूठ आपटत म्हणाले, गोंधळेकर साहेब, आत्माराम पाटलानं दुसऱ्या कारखान्याला ऊस द्यायचं नाही थांबवलं तर सरळ लिगल ॲक्शन घ्या. आपल्या साठे वकिलांना सांगा सोलापूरला कोर्टात केस दाखल करा, नुकसान भरपाईचा. हो, यांना धाडा शिकवला पाहिजे हो. आईला आमच्या जीवा हे बडवे मोटरसायकली उडवायला लागले, जर्सी सांभाळायला लागले आणि इलेक्शनला मात्र दुसऱ्याबरोबर वय. अरे बाईंना कळलं का असं आमच्या भागातले कार्यकर्ते विरोध बाजूला आहेत, तर मग आमची पोझिशन काय राहिली मग? पण साहेब त्यांनी वकिलामार्फत नोटीस वगैरे दिली आहे. तुम्ही बिनधास्त केस दाखल करा हो. जिंकले ना गोंधळेकर साहेब, अख्ख्या बोर्डाला तुम्ही बोकडाची पार्टी दिली पाहिजे काय? खळखळून हसत चेअरमन उठले. तशी बाकीच्यांनी त्यांच्या हसण्यात आपला सूर मिसळला. एक एक जण बाहेर पडायला लागला. भुजंगराव चेअरमन साहेबांच्या कानाशी लागून आत्मारामच्या आणखीन काहीतरी भानगडी सांगत जायला लागले. कागद गोळा करत कात्रीत सापडल्यासारखे गोंधळेकर एमडी त्यांच्या पाठीमागून आदबीनं चालायला लागले. थोड्या वेळानं ऑफिस शांत झालं. शेतकी अधिकारी आणि एमडी साठे वकिलांची अपॉइंटमेंट घेत होते. एमडी साहेब, फार टिकावा. भुजंगराव पाटील स्वतःच केस जिंकून आल्याच्या तोऱ्यात विचारत होते. देऊ की, कारखान्यानं केस जिंकल्यावर पार्टीचं काय हो? बळच हसत एमडी म्हणाले. चेअरमन साहेब काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करत होते. आपलं भारी पेन नेहरू शर्टाच्या वरच्या खिशाला लावून आणि सही करण्यासाठी लावलेला चष्मा काढून ठेवून एमडींकडे बघत ते किंचित हसले आणि म्हणाले,
मंडळी, आज अजेंड्यावरचा विषय थोडा वेळ बाजूला ठेवू. चेअरमन हे तंबाखू चोळत म्हणाले आणि सगळे सरसावून बसले. काही मोठं राजकारण असलं, मंत्रिमंडळात फेर असला किंवा अफलातून योजना असली की चेअरमन साहेब नेहमी अशी सुरुवात करायचे. वातानुकूलित सभागृहात शांतता पसरली. चेअरमननी सगळीकडे नजर फिरवली. त्यांची अशी नजर फिरली की बहुतेक जण निम्मे गार होत असत. या माणसाला दुसऱ्याचं मन खडानखडा वाचण्याची शक्ती दिली आहे का काय, असं बाकीच्यांना वाटत असे. पद्मसिंग शिंदे आत्ताही सरसावून बसले. पद्मसिंग आताशी चेअरमन साहेबांशी पूर्वी इतक्या अदबीनं जवळकीनं वागत नसत. अशा घृणास्पद राजकारणाची आणि इतर अशाच गैरप्रकारांची त्यांना चीड येत असे. पण ते एकटे काही करू शकत नव्हते. आत्माराम पाटलाचं उदाहरण डोळ्यासमोर होतंच. बिचाऱ्याचा ऊस तर वाळून गेलाच, पण शेअर्सची रक्कम सुद्धा जप्त झालेली होती. नुकसान भरपाई कारखाना संपूर्णपणे वसूल करून घेणार होता. दरम्यान कोर्टाच्या सोलापूरच्या वाऱ्यांनी तो बिचारा रंजीस आला होता. एकदा तो पद्मसिंहांना भेटलाही होता, पण ते एकटे काही करू शकत नव्हते. आताही ते लगेच सरसावून बसले. न जाणो आपल्या चेहऱ्यावरची नाराजीची सूक्ष्मशी छटा चेअरमन साहेबांच्या चाणाक्ष नजरेतनं सुटायची नाही. गोंधळेकर साहेब आपले लेबर ऑफिसर दिसत नाहीत. त्यांना मीटिंगमध्ये बोलवलेलं नाही साहेब. बोलवा त्यांनाही बोलवा. जरा त्यांनाही माहिती व्हायला पाहिजे ना. नाही म्हणजे आम्ही नेमकं काय करतो माहिती व्हायला पाहिजे ना त्यांना. एमडींनी बेल दाबली. बाहेर मंजूळ आवाज झाला. अदबीनं दार ढकलून पिऊन उभा राहिला. जरा पाटील साहेबांना बोलवा. दार बंद झालं. पाटील साहेब घामाघूम होत फाईल घेऊ का नको या संभ्रमातच सभागृहात आले. प्रश्नार्थक नजरेनं त्यांनी हळूच एमडींच्याकडे बघितलं. लेबरचे कसलेही प्रॉब्लेम नव्हते. अजेंड्यावर तसा काही विषय नव्हता. चेअरमननी त्यांना खाली बसायची खूण केली. मग 2 बोटाच्या चिमटीतून हळूच पुढे खाली तंबाखू सोडली आणि हात झटकून चेअरमन म्हणाले, ही केस आम्ही कशी जिंकली माहिती का? कोणी काही बोललंच नाही. सांगतो. त्या आत्माराम पाटलाला वाटत होतं का वकिलामार्फत आपण नोटीस दिली, आपण यांच्या तडाख्यातनं सुटलो. त्याच्या वकिलाला बी कळलं नाही. मागं 2 वर्षापूर्वी लेबर मिनिस्टरनी तोडणी कामगारांच्या पगाराबाबत एक कमिटी नेमली होती, आठवते का? त्या कमिटीवर सहकारी साखर कारखाना संघातर्फे मी आणि वारणेचे थोरे होतो. साहेब हे नक्की काय सांगतायत याचा कोणाला अंदाज येईना. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. तुम्ही त्या शिफारशी पहिल्यांदा मान्य करून डिफरन्स लावला. पेपरात फोटो बी आलता ना साहेबांचा. भुजंगराव टेबलावर बोटानं ताल धरत म्हणाले, ते तर आज फार खुशीत होते. बरोबर आहे. त्या डिफरन्सच्या वेळी आपल्या तोडणी कामगारांनी निधी देऊन साहेबांना एअर कंडिशन्ड इम्पाला दिली होती, बरोबर आहे का? अनवधानानं पद्मसिंह बोलून गेले. त्यात कोणाला विशेष वाटलं नाही, पण चेअरमनना त्यांच्या बोलण्यातली खोच जाणवली. त्यांच्या भुवया किंचित आकसल्या. याला पुढच्या वेळी बोर्डातूनच काय, पण त्याच्या गावच्या सोसायटीतून सुद्धा उडवलं पाहिजे, नाहीतर नाकापेक्षा हा मोती जड व्हायचा, हे त्यांनी त्या क्षणी पक्क ठरवून टाकलं. पण वरकरणी त्या गोष्टीला बगल देत ते म्हणाले, तर मिनिस्टर काय हो, तसे लय विचित्र असतात. त्यांचं काय, कुठली तरी तत्व बित्व काय बाय आश्वासनं छायला लाग जिंगट. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही अजून 1 रुपया टनामागं वाढवतं द्याच, पण ह्यांना म्हणजे या सर्व तोडणी कामगारांना तुमच्या मस्टरवर घ्या सीजनल म्हणून. त्याच्या आईला. आता मिनिस्टर साहेबांनी ते एक बरं केलं. मला आपलं त्यांनी खाजगीत घ्या विचारलं म्हणून बरं. मी त्यांची कशी बशी समजूत काढली ना. बरोबर आहे साहेब. एकदा का कामगार पुढाऱ्यांना याचा वास लागला की मग फार जड गेलं असतं ते. त्यांना असले वास लागत नाहीत एमडी साहेब. त्यांना कोंबडीचा बाटलीचा वास दिला की खालास. मग पहिल्यांदा काय केलं बरं का मंडळी, पहिल्यांदा साहेबाचा अवॉर्ड मंजूर करून टाकला. मान्यताच हो.
पहिल्यांदा सहकारी संघाचे बाकीचे लोक लय वारडायला लागले होते. आपण संघाचे चेअरमन होतो ना त्या साली. अरे मराठवाड्यातले तर जय जाज बॉम्बलायला लागले. आम्हाला एवढं परवडणार नाही. तुम्हाला काय साहेब तुमचं बरं आहे का? वगैरे, वगैरे. मग त्यांना सांगितलं, म्हणलं बाबांनो, झकत हे मान्य करून टाका अगोदर. मिनिस्टर साहेबांनी तर आग्रह धरलाय, या तोडणी कामगारांना तुमच्या सीझनल कामगारांच्या मस्टरवर घ्या म्हणून. तेव्हा ते थोडे शांत झाले. मग त्यांना सांगितलं, म्हणलं पहिल्यांदा आपल्या पोट नियमात दुरुस्त्या करून घ्या. काय सांगितलं? म्हणलं पहिल्यांदा आपल्या पोट नियमात दुरुस्त्या करून घ्या. सभासदानं आपला ऊस स्वतः कारखाना पोच केला पाहिजे. ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च आहे ना, तो कारखाना देईन. आठवतंय का एम.डी. साहेब? अहो आपण ठराव पास केला, बागायतदारांच्या तोडणी वाहतुकीची बिलं कंत्राटदारांना देण्याबद्दलच्या अथॉरिट्या घेतल्या. बरोबर आहे का? आठवतंय का? हो, हे आठवतंय. बरोबर आहे साहेब. मग मंडळी त्याच पॉइंटावर आपण केस जिंकली. कारखाना ऊस तोडणी करतच नाही ना. सभासद ऊस तोडतात आणि कारखाना पोच करतात. आपण फक्त त्यांची बिलं त्याच्यात अथॉरिट्यानुसार तोडणीदारांना देतो. कसं? हे बरोबर आहे साहेब, बरोबर आहे बरं का. भुजंगराव एकदम उत्साहित झाले. अरे उगा नाही मराठवाड्यापासून कोल्हापूरपर्यंतची मंडळी आपल्याकडं चाललेलं आहेत. हो, आपले लेबर ऑफिसर साहेब. आलं का ध्यानात? आलं का? आम्ही त्या कमिटीच्या वेळी एका दगडात किती पाखरं मारली. आलं का ध्यानात? हो, आलं साहेब. तितकंसं काही न कळूनही पाटील उभं राहून म्हणाले, काय कळलं? सांगा ना, काय कळलं? साहेब आता चांगले जोशात आले. हे ते आपलं अथॉरिटीचं आलं ध्यानात तसं. त्याच्या आईला 12 वर्ष रामायण वाचलं, पण रामाची सीता कोण तर सासूच सांगणार तुम्ही. आईला लेबर प्रॉब्लेम कसं सोडवणार हो तुम्ही? पाटलांना वातानुकूलित खोलीत सुद्धा दरदरून घाम सुटला. चुळबुळत ते फक्त उभे राहिले. अहो, ही तोडणी कामगारांची जत्रा एकदा का आपल्या सीझनच्या मस्टरवर आली असती, म्हणजे आले असते का वांदे? द्या रिटेन्शन, द्या बोनस, कापा फंड, 1000 लपडी आणि कायमची बॉकांडी. आता बघा की, अहो त्यो आत्माराम पाटील परस्पर उडाला आणि मजूर बी. असं लागते बघा. सगळेजण साहेबांच्या अचाट बुद्धीचं कौतुक करत समोरची शोभिवंत पेपरवेट चाळवत बसले. तेवढ्यात बटाटेवड्यांच्या आणि शिऱ्याच्या बाशा घेऊन भराभरा पिऊन आत आले. त्यांनी सगळ्यांना त्या डिशेस देऊन टाकल्या. बटाटेवड्याचा चमच्यानं तुकडा मोडून पद्मसिंह शिंदे विचार करत होते की तोडणी कामगारांच्या डिफरन्समधनं साहेबांनी इम्पाला घेतली हे आपण बोललो खरं, पण साहेबांच्या ते ध्यानात आलं तर आपला आत्माराम पाटील व्हायला काय उशीर, आणि त्यांच्या हातातला चमचा तसाच थपकून राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात बाग केसकर सरांची कथा तोडणी. ही तोडणी कशी वाचली, हे राजकारण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून जरूर कळवा. ती कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल्स सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. तुम्हीही ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल अशा उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.